जीवन अशी जीवन देणारी आणि जिच्यामुळे आपले अस्तित्व आहे अशी मायभवानी जी प्रार्थना या गीतातून करत आहे आणि माझी सेवा तूच मान्य करून घे अशी विनंती करत आहे। सादरकर्त्या उज्ज्वला केळकर, संगीतकार आहे मीना मंगेशकर आणि गीत आहे सुधीर मोगे यांचं। जी मराठी वर सिरियल्स आल्या तेव्हा घराघरात मराठी मालिका सुरू असायच्या। आभाळ माळा, वादळवाट, कलर्सवरील उंच माझा झोका अशा अनेक सिरियल्सची शीर्षक गीते इतकी मनाचा ठाव घेणारी होती की ती प्रत्येकाच्या तोंडी सहज यायची। असेच एक संघर्ष या मालिकेतील शीर्षक गीत जे मानवी जीवनात सकारात्मक आणि आनंदी राहण्याचा संदेश देते। तसेच या गीतात संतांची आध्यात्मिक शिकवण सुद्धा कवीला अभिप्रेत आहे। शांताराम नांदगावकरांचं गीत, संगीत आहे अरुण पडवाल यांचं, सादर करतात प्रशांती सावंत।
जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केले आहे. या नाटकात म्हणजेच वनमाला, नृपाळ म्हणजे शंतनू राजे यांच्या संवादावर आधारित हे गाण्याचे बोल आहेत. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी. गातायत नेहा पुराणे. ही फारसी तसेच उर्दू मधील हा एक प्रकार, परंतु सुरेश भट, भीमराव पांचाळे यांनी हा प्रकार मराठीत मुक्त छंदात आणला.
अशीच एक जोग रागाची सुरावट घेऊन आणलेली गझल दुसऱ्या शेरात सारंग रागाचे स्वर आहेत. तसेच सजना हा शब्द दोन्ही गंधर्वांनी कोमल आणि शुद्ध अधिक उठावदार दर्शविला आहे. तर ऐकूया संपली अजूनी कुठेही रात्र सजना. गीतकार आहेत अनिल कांबळे, संगीत सुधाकर कदम, सादरकर्त्या सुप्रिया धुमे. या अल्बम मधील हे लोकप्रिय भावगीत. या गीतात जिवलगाच्या भेटीची प्रतीक्षा आहे. ज्या ठिकाणी सागर धरणीला मिळतो ते ठिकाण म्हणजे क्षितिज. या गीतात ज्या ठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी एकत्र येतात ते ठिकाण पण क्षितिजच. तसेच नदी आणि सागर यांच्या संगमाचे प्रतीक
प्रीतीचे एकरूप होणे, प्रेमाची ओढ आणि मिलनाचा आनंद व्यक्त करणारे हे गीत आहे पी सावळाराम यांचं. संगीत आहे वसंत प्रभू यांचं. गात आहेत सुवर्णा आवटी. ऐकूया जिथे सागरा धरणी मिळते. आपण जे ऐकणार आहोत हे एक लोकप्रिय भावगीत आहे. या गीतात स्वप्नवत कोकणातील निसर्गाचे वर्णन केले आहे. एक अशी वाट की जी स्वप्नवत नगरीकडे जाते. त्या नगरीमध्ये प्रेयसीच्या मनातील तिचा सखा पण आहे. तिची नजर त्याला शोधते आहे. गीत आहे शांत शेळके यांचं. संगीत हृदयनाथ मंगेशकर. गात आहेत सुष्मिता नाईक. Hey
भूमिकेत असलेल्या आमच्या मानसी मॅडम आता गायिकेच्या भूमिकेत जाणार आहेत, गाणं म्हणणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या एका गाण्यापुरतं मी निवेदन करते. त्यांच्या गीताचे बोल आहेत, मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. रमेश अणावकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. पुढचे स्वर सांगायचं नाहीत असे आमच्या मंजिरी मॅडमनी सांगितलेलं आहे, कारण ते गाणं म्हणताना त्या दिवशी त्या गायकीचा मान असतो. आमच्या मानसी मॅडम आपल्या पद्धतीने ते म्हणणारच आहेत, पण आज मी मुद्दाम त्यांचं नाव घेते, आशा भोसले यांचं, कारण कालच्याच 12 एप्रिल 2026 कालच्या रविवारी वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. द लिजेंड, व्हर्सटाईल सिंगर, द लास्ट एम्परर, कितीतरी विशेषणं त्यांना लावली गेली असं हे महान विभूती. खूप सुंदर असं त्यांचे गायन, भजन आणि भक्तिगीताबरोबरच पॉप कॅबरेपर्यंत सुंदर त्यांच्या गळ्यामध्ये फिरणारा आवाज आणि पूर्ण जगामध्ये त्यांच्या जो सूर आहे तो हृदयाला स्पर्श करणारा तो सूर त्या दिवशी हरवला आणि सगळीकडे हळहळ संगीत विश्वातला जो तारा आहे तो निखळला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्या कौटुंबिक जी खूप असा खुशमस्करी आणि जिंदा दिल्याचा त्यांचा स्वभाव होता आणि त्याचबरोबर पाककलेमध्ये त्या निपुण होत्या. गरज पडली तर स्वभाव पण बंडखोर होता आणि पाककलेत निपुण कोणाला माहिती असेल नसेल, पण परदेशामध्ये त्यांच्या नावाची आशाच हॉटेल म्हणून हॉटेल कार्यरत आहेत. इतकं महान कार्य ह्या गायिका करून गेलेल्या आहेत. त्यांचं गाणं आहे आणि ते गाणं त्यांनाच समर्पित करून त्यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करते. आणि आता 2 शब्द मी मनात हसताबद्दल बोलते. गीतकार संगीतकार मी आता सांगितले रमेश अणावकर, वसंत प्रभू. या गाण्यामध्ये नववधूच्या मनातल्या सगळ्या प्रेमळ भावना, स्त्री सुलभ असं लज्जेचं वर्णन, ज्याच्यामध्ये फुलपाखराची चंचलता आहे, निरागसता आहे, सर्व काही चांगलं आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगू, आपण मी गुपित सांगू, मी गुपित ठेवणार असं खूप म्हणतो, पण आपला जो आनंद झालेला असतो मनामध्ये, पोटामध्ये, तर तो राहत नाही, जो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. उगीच आपला प्रयत्न. मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. आणि गाताय मानसी भोसले. मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कोणाला सांगू कसे, हे गुपित कोणाला सांगू कसे. मी मनात हसता प्रीत हसे, मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कोणाला सांगू
लावणी. लावणी म्हणलं की शृंगार, त्यामध्ये दागिने, साड्या, स्त्रियांचा आवडीचा विषय. बाजारात एखादी नवीन साडी आली की लगेच ती आपल्याला हवीच असते. खरेदी करून ती कधी नेसतो असे होते. आपल्या मैत्रिणीपेक्षा आपली साडी किती सुंदर असेल ह्याचा नेहमी विचार. अशीच एक स्त्री सुलभ भावना कवयित्रीने या गीतात साकारली आहे. तिने या लावणीमध्ये साडीचे वर्णन कसे केले ते ऐका. संगीत आहे आनंद घन यांचे, म्हणजे लता मंगेशकर. गातायत भारती मडकर. लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दाणी काढीला, हातनगाला माझ्या साडीला, रेशमाच्या वेगाने लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दाणी काढीला, हातनगाला माझ्या साडीला. नवी गोरी साडी लाख मोलाची, बदलली नक्षी फुल येण्याची. नवी गोरी साडी लाख मोलाची, बदलली नक्षी फुल येण्याची. येण्याची येण्याची उभियले राघू मोर जोडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. रात होते वाटे नवी चोऱ्याचं, मी चोऱ्याचं. रात होते वाटे नवी चोऱ्याचं, मी चोऱ्याचं. होऱ्याचं, मी होऱ्याचं. अवचित आला माझ्या होऱ्याचं, मी होऱ्याचं. तुम्ही माझ्या पदराचा शेवका ओढीला, तुम्ही माझ्या पदराचा शेवका ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. भीड काही ठेवा आल्या केल्याची, रुंबत राखा दहा डोळ्याची. भीड काही ठेवा आल्या केल्याची, रुंबत राखा दहा डोळ्याची. डोळ्याची बाई डोळ्याची, काय म्हणू बाई बाई तुमच्या या पोळीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या वेगाने लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. पंढरपूरच्या चंद्रभागा रंगणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिमय सोहळ्याचे व समतेचे सुंदर वर्णन आता या आपण अभंगात ऐकणार आहोत. तुकाराम महाराजांनी हा भक्ती, समता आणि आत्मसमर्पणाचा संदेश मांडियेला वाळवंटी घाई, वाळवंटी थाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णवाई, नाचती वैष्णवाई. रोजची मानवी गावा, रोजची मानवी गावा.
हे गोड गाणे चराचराला सामूहिक करणारे असू दे. गीताचे बोल आहेत, कोकिळा गा गाणे कोकिळा गा. गीत आहे पी सावळराम यांचे, संगीत वसंत प्रभू यांचे आहे. गात आहे गायत्री देवस्थळे.
छान गायते. तिचे काम हाच परमेश्वर. आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि कृतज्ञता ही ती देवाला अर्पण करते. गाण्याचे बोल आहेत, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे.
सावळाराम यांचं, संगीत आहे वसंत प्रभू यांचं. प्रत्येक माणसाने एकमेकांशी प्रेमाने जोडले गेले पाहिजे. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत विठ्ठलाचे नामस्मरण करत आपले जीवन अखंडपणे प्रेमाने वेढले पाहिजे, असे विचार या गीतातून व्यक्त केलेले आहेत. हे लोकप्रिय भक्तिगीत आहे पी सावळाराम यांचे. संगीत आहे वसंत प्रभू. सादर करतात विनिया तावडे. अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. श्याम औषांचे रेखांचे उभे आडवे गुंफून राहावे. औषांचे रेखांचे उभे आडवे गुंफून राहावे. विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे. विश्वंभरतो विरगळ पडिला. विश्वंभरतो विरगळ पडिला. कार्यारंभी नित्य स्वरूया नित्य स्वरूया. नागा भागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. परचरणांच्या मागावरती मनामनांचे तंतू टाका. परचरणांच्या मागावरती मनामनांचे तंतू टाका. फेकून शेला अंगावरती अरधी उघडी लाल राखा. फिरवीत चरखा फिरवीत चरखा. एकत्वाचे सूत्र धरूया सूत्र धरूया. नागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. बघण्यात त्या भावगीतात प्रेयसीच्या मनातील प्रेम हे वारा आपल्या अगदी अलगद हळुवार तराण्यातून पसरवित आहे. सर्व सृष्टी ही प्रेमाने धुंद झाली आहे. म्हणजे निसर्ग प्रेम, आजूबाजूचे धुंद वातावरण याचे वर्णन या गीतात साकारले आहे. चित्रपट आहे संसार. गीत आहे जगदीश टेभुळकरांचं. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर. गात आहे दुर्गा मुंडे. गाणे गाणे प्रीतीचे तराणे. वारा गाणे गाणे प्रीतीचे तराणे. धुंदा जमेली धुंद फुल मागे
लावणी ही महाराष्ट्राची लोकप्रिय संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मराठी लावणी. एका प्रेयसीच्या मनातला गोंधळ दादा कोंडके आपल्या गीतातून सांगतात. तिने साज होऊन गेल्या तरी आपला सखा कसा परत आला नाही, कुठेतरी चाहू लागली तर आपला सखाच असणार असे या सखीला वाटते आणि ती अगदी मोहरून जाते. असे भाव या लावणीत साकारले आहेत. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझं. हे मनाला प्रफुल्लित करणारे सदाबहार असे गीत मानले जाते. नववधूच्या आनंद आणि पतीबद्दलची भावना मोर आणि पिसारा यांच्या प्रतीकातून अतिशय सुंदररित्या मांडलेली आहे. गीत आहे जगदीश टेबुडकर यांचे आणि संगीत आहे आनंदकर म्हणजे लता मंगेशकर. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. सादर करत्या मेघना राऊळ. दुर्गा मुंडेले हार्मोनियम साथ करताय.
गोड स्वर हे मन शांत करणारे आहे. स्वर कुठून येतात हे नेमके समजत नाही, पण सगळ्या मनाचा ते ताबा घेऊन जातात. नाटक आहे कधीतरी कुठेतरी. गीत आहे किशोर पाठक यांचं, संगीत आहे जितेंद्र अभिषेक यांचं, गात आहेत डॉक्टर रश्मी कार्लेकर. छेडून गेले मधुर स्वर विमल. वरवर पाहता प्रेयसी रुसून बसली आहे, तिचा रुसवा काढतो असा एक अर्थ वाटतो. पण समीक्षकाने अनेक अर्थ सुचवल्याचे आढळते. दुसरा अर्थ म्हणजे कवी सुचवतो त्याची काव्य प्रतिभा काहीशी कोमेजली आहे, ती तो फुलवायचा प्रयत्न करत आहे. त्याची सर्जनशीलता कमी पडत असल्याने तो स्वतःचे भाव मांडू शकत नाही. अजून एक अर्थ म्हणजे आत्मा असलेल्या जीवात्म्याला लागलेली स्वरूपाची ओढ, सांसारिक बंधन म्हणजे संसारात अडकून पडण्याची खंत, हाही एक अर्थ होतो. मधुघट या अल्बम मधील ही कविता आहे. कवी पी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते, संगीत आहे वसंत प्रभू यांचे, सादरकर्त्या समिधा मडगावकर.
गेल्या फुलेना चाफा बोलेना चाफा चालेना चाफा कंटकाने काही गेल्या फुलेना चाफा बोलेना गेली आंब्याच्या बनी म्हटली बैनसवी गाणी गेली आंब्याच्या बनी म्हटली बैनसवी गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेली केतकीच्या बनी गेली केतकीच्या बनी गंध दरवळावणी नागासवे गळाले देहभान रे तुरे रे गड्या नाचू हुरडू हातू गड्या तुरे रे गड्या नाचू हातू गड्या एवढी जिम्मा जिंपोरे 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 जिंपा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा कंटकाने काही गेल्या फुलेना चाफा बोलेना हे विश्वाचे अंगण आम्हादी रे आहे अंगण रे हे विश्वाचे अंगण आम्हादी रे आहे अंगण पुणे करू आपण लोके जण रे पुणे करू आपण लोके जण रे जन विषयाचे किडे जन विषयाचे किडे यांची धाव बायाकडे आपण करू शुद्ध रसपान रे चापमुंडी आला कुठून ती दिशा विराटून चापमुंडी आला कुठून ती दिशा विराटून तुम्ही चापा कोठे दोघे जण रे चाफा बोलेना चाफा चालेना चाफा कंटकाने काही गेल्या फुलेना चाफा बोलेना चाफा चालेना चाफा कंटकाने काही गेल्या फुलेना चाफा बोलेना तर भविष्यातील आशा डोळ्यात फुलवणारी सुंदर अशा शिशिर ऋतूत लहरणारी आणि अनामिक भीती झुगारून देणारी ही युवती फिरून पुन्हा जन्म घेण्याची असलेली ही युवती आपल्या गाण्यातून काय सांगते ते ऐका. चित्रपट आहे पुढचं पाऊल, संगीत आहे सुधीर फडके यांचं, गीत आहे सुधीर मोगे यांचं, गात आहेत डॉक्टर मृणाल सावंत. नवी
बोलावं. एक हळवे प्रेमगीत असून विरह वेदना कशा असतात आणि आठवणींचे काहूर कसे दाटून येते याचे वर्णन यात करण्यात आले आहे. गीत आहे उमाकांत काणेकर यांचं, संगीत आहे श्रीकांत ठाकरे, गात आहेत सुरश्रीच्या संचालिका मंजिरी तोपेश्वरकर. उघड्या पुन्हा सहाऱ्या, उघड्या पुन्हा सहाऱ्या, उघड्या पुन्हा सहाऱ्या, जखमा उघड्या पुन्हा सहाऱ्या, उघड्या पुन्हा सहाऱ्या, जखमा फुलवी तुझ्या स्मृतींच्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या उघड्या पुन्हा सहाऱ्या. विरहात घटना सुखातल्या उघड्या पुन्हा सहाऱ्या, जखमा उघड्या पुन्हा सहाऱ्या. स्मरतात त्या सुरी, स्मरतात त्या सुरी, भेटी वनातल्या, स्मरतात त्या सुरी, भेटी वनातल्या उघड्या पुन्हा सहाऱ्या, जखमा उघड्या पुन्हा
मुझियास होत्या तू मुझियास होत्या तारा नखातला तू मुझियास होत्या तारा नखातला उघड्या पुन्हा साऱ्या जखमा पुरातल्या फुलली तुझ्या स्मृतींच्या फुलली तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या उघड्या पुन्हा साऱ्या जखमा पुरातल्या उघड्या पुन्हा साऱ्या उघड्या पुन्हा साऱ्या उघड्या पुन्हा सगळी कामं सांभाळून हे गाणं करतायत. त्यामुळे काही चुकलं असेल, जे चांगलं आहे ते त्या सगळ्यांचं आहे, काही चुकलं असेल तर गुरु म्हणून त्याची जबाबदारी नसेल.